नमस्कार, मी दीपाली स्वागत करते तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपाली गायकवाड मोरे. खरं सांगायचं तर आज मला तुम्हाला सॉरी बोलायचे, कारण गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या या यूट्यूब चॅनलवरती एकही लॉंग व्हिडिओ आलेला नाहीये. काही कारणास्तव मला ते शक्य झालं नाही. असो, आता मी पुन्हा सुरुवात केली आहे. 2 आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलाय, रानातील गमती जमतींचा. नक्की पहा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, नक्की चेकआउट करा. चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूयात. सकाळी लवकर उठून आम्ही तिघांनी मस्त अशी मॉर्निंग वॉक केली, त्यानंतर घरी आलो. आजचा हा स्पेशल ब्लॉग आहे धुलीवंदनचा. कालच होलिका झाली, दारासमोर रांगोळी, मस्त अशी होळी पेटवली होती. घरातलं आमचं हे छोटंसं सेलिब्रेशन, कारण बर्फीच्या पप्पाला जायचं होतं ड्युटीला, म्हणून आम्ही पटकन सकाळी सकाळी इथे छान अशी होळी खेळून घेतली. आता घरातलं हे छोटंसं सेलिब्रेशन मुलांना काही पुरेसं होत नाही. मुलं इथे सकाळी 8 वाजताच मस्त असं तयार होऊन गेले, त्यांचे कलर्स, पिचकारी सगळं घेऊन. आणि हे पहा बर्फी किती रंगली आहे. अर्ध्या तासात मुलांनी एवढी होळी खेळली होती. 8:30ला ते निघाले होते ड्युटीला. अगस्त्याला बोलत होते, अगस्त्या तर खेळायला इतका बिझी होता, तो काही आला नाही बाय बाय करायला. शेवटी त्याचे पप्पा तसेच निघून गेले. दीदी कसली क्यूट दिसतीस ग. म्हटलं चला बाहेर आलीच आहे तर पाहावं तरी या मुलांचं काय चाललंय, म्हणून इथे आले. तर मस्त अशी कलरफुल होळी खेळणं चालू होतं त्यांचं. पण प्रॉब्लेम असा होता की इथे ऊन नव्हतं जास्त, थंडी वाजत होती अगस्त्याला. आणि त्याच्याबरोबर ही छोटी मुलगी दिसते ना, तिला लाडाने सगळे आऊ म्हणतात, सो तिला सुद्धा खूप थंडी वाजत होती. म्हटलं चला ग्राउंडवर जाऊन खेळा. मग मी त्यांना हेल्प केली, त्यांच्या बादल्या वगैरे घेऊन गेले ग्राउंडवरती. आणि अशा प्रकारे त्यांनी ग्राउंडवर होळी खेळायला सुरुवात केली. आता एकमेकांच्या अंगावर भिजवा. एकमेकांना भिजवा. बचाव नाही करायचं, भिजवायचं. ए लागतो तो, हळूच मारा पायात. एकमेकांना विचारून कोणी बलून मारतं का? असो, खूप मस्त एन्जॉय केलं ह्या सगळ्यांनी. आणि असं काहीसा अवतार करून घेतला होता. आता ह्या मुलांचं खेळणं चालू आहे, तोपर्यंत म्हटलं घरातली पटापट कामं आवरून घेते. अर्ध्या पाऊण तासाने पुन्हा आली तर ह्यांचा खेळ चालूच होता. हे पहा. 11:30 पावणे 12ला रिटर्न आले आणि ह्या मुलांना म्हटलं बास करा. तर अगस्त्य रडायला लागला, म्हणतो अजून थोड्या वेळ खेळायचं. असो, चला त्यांना म्हटलं चला पटापट मस्त मस्त पोज द्या आणि छान छान फोटोज काढून घ्या. उन्हामुळे बऱ्यापैकी सुकले होते, पाणी सुद्धा संपलं होतं त्यांचं. छान छान फोटोज काढले, रील्स काढल्या. छोट्या मुलांचे फोटोज व्हिडिओज काढणं म्हणजे खूपच डिफिकल्ट टास्क आहे खरंच. म्हणजे इथे 1 नाही 2 नाही तर चक्क 5-5 मुलं होते आणि प्रत्येकाचे मूड वेगळे. प्रत्येक कोणी रडतंय, कोणी हसतंय, कोणाचं एक्सप्रेशन वेगळं तर कोणाचं काय. असं करून चला त्यांचे मी फोटोज व्हिडिओज काढून घेतले. आम्ही राहतो तिथे एवढेच 5 मुलं होते, त्यामुळे बर्फीला खेळायला जास्त मुलं नव्हते. पण तिने आज होळी खूप मस्त एन्जॉय केली. या सगळ्यांसोबतच मनातील एका कोपऱ्यातून एक छोटीशी आठवण बाहेर डोकावती बरं का. म्हणजे काय तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. लग्नाच्या आधी मी एकदाही होळी खेळली नाही. म्हणजे एक आठवण सांगायची तर होळीच्या दिवशी मी अजिबात घराच्या बाहेर पडत नव्हते. माझं लग्न ठरलं होतं ना, त्यावेळेस होळी पहिला सण आला होता. म्हणून माझ्या मैत्रिणींनी, बिल्डिंग मधल्या मुलींनी ना असा प्लॅन केला होता आणि टेरेसवर मला नकळत घेऊन गेले. कलरनी भरवली, पाण्याने भिजवली. त्यांना मी ओरडून माझ्या घरी निघून आले होते. आता त्या सर्वजणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नसल्या तरी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मी खरंच सॉरी म्हणू इच्छिते. आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असतो, जगायचा असतो, हे मला लग्नानंतर कळालं. आणि तेच मी आता माझ्या मुलांना शिकवते. हाय एव्हरीवन, आता ना आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर हिला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढच्या ब्लॉग. आणि काय नाही, भेटू पुन्हा. आणि ना आपण हॅपी होली. हो, एक वाक्य तर राहीलच, आपलं आयुष्य एकदाच मिळतं,
एकदाच ते भरभरून जगावं, मन भरून जगावं. पण हो, स्वतःची आणि आपल्या परिवारातल्या सगळ्यांची काळजी घेत घेत. सकाळी मस्त आलू पराठे केले होते आणि आता मस्त असं चिकन बनवतेय. म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी आमच्याकडे नॉनव्हेज खातात, त्यामुळे मी संध्याकाळी चिकन आणलं होतं. म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे, म्हणून मी स्वतः जाऊन शॉपमध्ये चिकन घेऊन आले. मस्त असं तरीदार चिकन रस्सा बनवला आणि अहोंसमोर हे ताट ठेवलं. सो ते सरप्राईज झालेच. आणि हो, माझ्यासाठी हे कटलेट बनवले होते, खूप टेस्टी झाले होते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.